कल्चरल असोसिएशनच्या व्याख्यानमालेत प्राध्यापक डॉक्टर वंदना महाजन, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांनी बहुजनवादी स्त्री चळवळीची दिशा यावर आपले विचार व्यक्त केले आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात आधी शिक्षण जे द्यायचं आहे ते मुलींना द्यायचं आहे. हा जो विचार आला तो विचार याच्यातून पुढे आलेला आहे. म्हणजे अगदी त्या काळामध्ये हंटर आयोगासमोर जी मांडणी झाली किंवा महात्मा फुले यांनी जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्यांनी झिरपणीचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला विरोध केला आणि त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की ह्या देशातली व्यवस्था अशी आहे की इथे वरून झिरपून खाली काहीच जाणार नाही आणि त्याच्यामुळे शिक्षण किंवा शिक्षणासारख्या ज्या काही मूलभूत बाबी असतील त्या बाबींची जी सुरुवात आहे ती सुरुवात आपल्याला कुठून करावी लागेल तर ती सुरुवात आपल्याला खालून करावी लागेल. आणि म्हणून मग मुलींसाठी शाळा सुरू करणं, दलित मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा जो विचार पुढे आला तो याच्यातून पुढे आलेला आहे. आता हे वसाहतकालीन आंतरविरोध जर आपण लक्षात घेतले तर त्या काळातले जे सुधारक होते तर ते सुधारक स्त्री प्रश्नांवर चर्चा करत होते. म्हणजे अगदी भांडारकर आहेत, रानडे आहेत आणि अशी बरीच नावं आपल्याला घेता येतील की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्त्री प्रश्नांची जी चर्चा आहे ती चर्चा केलेली आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव हे आगरकरांचं आहे. कारण आगरकर हे एक स्त्री ही व्यक्ती आहे, ती माणूस आहे आणि मग माणूस म्हणून तिला अधिकार द्या हे जे महात्मा फुलेंचं म्हणणं होतं त्याच पद्धतीचा काही एक विचार मांडण्याचा प्रयत्न आगरकर आपल्या बहुजन समाजापर्यंत ही जी मंडळी आहे ती मंडळी पोहोचू शकलेली नाही. आता इथे त्यांनी स्त्रियांना शिक्षण दिलं का तर दिलं. म्हणजे अनेक ब्राह्मण पुरुष असे आहेत की त्यांनी स्त्रियांना घरात शिकवलं. म्हणजे अगदी रमाबाई रानडेंचं उदाहरण, आपल्या रमाबाई रानडेंना घरात शिक्षण दिलं. आनंदीबाई जोशी आहेत, अशी खूप नावं आपल्याला घेता येतील की त्या स्त्रियांना त्यांनी शिकवलं. ही त्याची एक बाजू झाली. पण आता स्त्रियांचे प्रश्न म्हणजे स्त्रीवादाची जी मांडणी आपल्याकडे नंतर केली गेली त्याच्यावर आपल्याकडे सर्वसामान्य माणसांनी नव्हे पण अनेक अभ्यासकांनी, विचारवंतांनी सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे किंवा त्याच्यावर ते प्रश्नचिन्ह लावतात. पण इथल्याच नेत्यांनी किंवा इथे प्रबोधनाची चळवळ जी माणसं चालवत होते त्या लोकांनीच ही सगळी मांडणी जी आहे ती आपल्याकडे करून ठेवलेली आहे. आणि स्त्रियांच्या मानवी हक्काचा पुनरुच्चार जो आहे तो ते वारंवार करतात. आता ब्राह्मणी परिप्रेक्षामध्ये परत हा जो विचार झाला तर तिथे स्त्रियांचा मानव अधिकार वगैरे ह्या गोष्टी मान्यच असलेल्या आपल्याला इतिहासामध्ये दिसत नाहीत. तर स्त्रियांना शिकवलं पाहिजे. पण आता हे जे शिकवणं आहे ते शिकवणं कुठपर्यंत आहे तर त्या स्त्रीने कुटुंब व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. म्हणजे झाल्यानंतर त्यांच्यावर असंख्य आरोप होतात. आता ही आरोप करणारी मंडळी परत कोण आहे? म्हणजे टिळक वगैरे ठीक आहेत की टिळकांच्या भूमिका ह्या त्याच पद्धतीच्या होत्या म्हणून त्यांनी आरोप करणं हे शक्य होतं. पण आगरकरांनी सुद्धा पंडिता रमाबाईंवर आरोप केलेले आहेत आणि पंडिता रमाबाईंना त्या काळामध्ये जर पाठिंबा कुणी दिलेला असेल तर तो पाठिंबा महात्मा फुले यांनी दिलेला आहे. ताराबाई शिंदेंना म्हणजे ताराबाई शिंदेंच्या बाबतीमध्ये तर एक वास्तव आपण मान्य केलं पाहिजे की ताराबाई शिंदेंना विरोध करणारे सत्यशोधक पण होते. म्हणजे अगदी भालेकरांनी सुद्धा ताराबाईंच्या मांडणीला विरोध केलेला आहे आणि त्याही वेळेस महात्मा फुलेंनी ताराबाई शिंदेंची बाजू उचलून धरलेली आहे आणि ताराबाईंनी केलेली मांडणी किती महत्त्वाची आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पंडिता रमाबाईंच्या बाबतीत सुद्धा त्यांनी हीच भूमिका घेतलेली आहे. आणि माझा धर्म कोणता असावा किंवा मला कसं जगायचं आहे हा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि म्हणून पंडिता रमाबाईंची जी भूमिका आहे ती भूमिका योग्य आहे. या निकषावर महात्मा फुले पंडिता रमाबाईंना पाठिंबा देतात. आता ही जी गुंतागुंत आहे ही गुंतागुंत जर आपण नीट लक्षात घेतली तर आजच्या बहुजन स्त्रियांचे जे वास्तव आहे
ते वास्तव आपल्या लक्षात येतं. आता परत इथे सत्यशोधक समाजाची जी तत्वप्रणाली महात्मा फुलेंनी निर्माण केली, त्या तत्वप्रणालीमध्ये पहिलाचा जो विचार होता तो स्त्री स्वातंत्र्याचा होता. किंवा जी सत्यशोधक विवाह पद्धती त्यांनी निर्माण केली, तर ह्या विवाह पद्धतीमध्ये जो नवरा मुलगा आहे त्याच्या तोंडून त्या स्त्रीचे जे अधिकार आहेत तो त्याचं रक्षण करेल किंवा तो तिला समान स्थान देईल, हे जे आहे ते महात्मा फुले वदवून घेतात. की पुरोहितशाहीला बाजूला करणं किंवा पुरोहितशाहीच्या विरुद्ध जाऊन विवाह पद्धती निर्माण करणं आणि तिथे समतेचं तत्व आणणं, या पातळीवर एकमेव समाज त्या काळातला जर आपल्याला कोणता दिसतो आहे तर तो सत्यशोधक समाज दिसतो आहे. आणि नंतर आपण सत्यशोधक समाजातले 3 टप्पे जर लक्षात घेतले तर पहिल्या टप्प्यामध्ये तिथे स्त्रिया आणि अतिशूद्र यांची परंपरा ही खऱ्या अर्थाने मानवमुक्तीकडे जाणारी आहे किंवा स्त्रियांची जी आहे ती शोषणातून मुक्ती करणारी आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हिंदू कोड बिल मांडतात तेव्हा ही हिंदू कोड बिल जे आहे, काल चर्चा झाली, देवीदास घोडेस्वर सर जे आहे त्यांनी मांडणी केली की हिंदू कोड बिलाला कोणी विरोध केला किंवा हिंदू कोड बिलाची जी चर्चा होती ती चर्चा जी झाली ती कशी झाली. तर हिंदू कोड बिल जे आहे ते एकूणच सर्व स्त्रियांच्या मुक्तीचं काय राहिलेलं होता, दस्तऐवज राहिलेला होता. आणि हे म्हणजे हिंदू कोड बिल लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळजवळ 4 वर्ष तयारी करावी लागलेली होती. हे हिंदू कोड बिल काय होतं, तर हे हिंदू कोड बिल केवळ एका जातीच्या स्त्रियांसाठी नव्हतं, समस्त जातीच्या स्त्रियांच्या मुक्तीचा एक तो दस्तऐवज होता. परंतु त्यावेळेस आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की हिंदू कोड बिलाला त्यावेळेस